हॅलो, मी रितू. तत्व आयुर्वेदा इन्स्पायर्ड लेडीज सलोनच्या नॉलेज सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अजून एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की त्वचा ही कोरडी का होते आणि कोणत्या कारणांनी त्वचा कोरडी पडते या गोष्टींवर आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. त्वचा कोरडी पडायची ही बरीचशी कारणं आहेत. जेव्हा आपण दैनंदिन दिनचर्येमध्ये आपला पाणी पिण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतो तेव्हाही त्वचा कोरडी पडते. जेव्हा आपण त्वचेच्या वरच्या लेयरला व्यवस्थित आपण त्याची काळजी घेतली नाही, आपण त्याला वेळोवेळी स्निग्धता दिली नाही, तरीही त्वचा कोरडी पडते. दैनंदिन जीवनामध्ये त्वचेशी निगडीत असणाऱ्या आहारातून गोष्टी जर घेतल्या गेल्या नाही तेव्हाही त्वचा ही कोरडी पडते. त्वचेला मदत करणारा मुख्य घटक की आयुर्वेदमध्ये त्याला आपण एक औषधी म्हणून समजतो, औषधी म्हणून मानतो की गाईचं तूप. जेव्हा आपण ती गोष्ट आहारात आपण समावेशच करत नाही तेव्हाही त्वचा ही आतून पण कोरडी पडते आणि वरून तर अजून निस्तेज होऊन जाते. आयुर्वेदमध्ये आपण जेव्हा बघतो की त्वचेचे हे 4 प्रकार मोडतात. एक ऑइली स्किन, तैलीय ग्रंथी असलेली स्किन. दुसरी कोरडी त्वचा जी खूप निस्तेज दिसते ती कोरडी त्वचा. तिसरं म्हणजे कॉम्बिनेशन स्किन की त्याच्यामध्ये कपाळ ऑइली दिसतं, नाक ऑइली दिसतं, पण गाल ड्राय दिसतात. चौथा प्रकार की डल त्वचा की ज्याच्यामध्ये चेहऱ्यावर वांग आलेले असतात, पिगमेंटेशन आलेले असतात. जेव्हा त्वचेचा प्रश्न येतो तेव्हा फेशियल कोणतं करायचं हा प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो. याच्यामध्ये केमिकल फेशियल हा त्वचेची स्निग्धता कमी करू शकेल की आयुर्वेदिक फेशियल हा त्वचेची स्निग्धता कमी करू शकेल, ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला स्त्रियांना ह्याच्यामध्ये प्रश्न पडत असतो. पण मी याच्यामध्ये एक असं सांगू इच्छिते की तत्व सलोनमध्ये आपण गाईच्या तुपाचा वापर करून त्वचेला स्निग्ध कसं बनवता येईल ह्या घटकांनी शिवाय त्यांना आपण ड्रायफ्रूट स्क्रबचा वापर करून त्वचेची स्निग्धता कशी वाढवता येईल, तेलाचा, तुपाचा, पंचामृताचा वापर करून कशी त्वचेची स्निग्धता वाढवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आयुर्वेदिक फेशियलमधून त्वचेला देऊ शकतो. याच्यामध्ये मी अजून एक सांगू इच्छिते की नैसर्गिक ग्लोसाठी आहारात व्यवस्थित रोज पाणी भरपूर पिणे, फलाहार करणे, जे त्वचेसाठी योग्य गोष्टी आहेत त्या नीट खाण्यात आल्या पाहिजे, त्या फळांचा समावेश झाला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्वचेसाठी लागणारी मुख्य एक गोष्ट म्हणजे तुपाचा समावेश हा रोज सर्वांनी केला पाहिजे की जेणेकरून त्वचेला हा आतून व्यवस्थित खूप सुंदर ग्लो येतो.